प्रिय फेसबुक, तुला फेस नसलेलं बुक म्हणाय का? कारण तुझा स्वतः असा फेस दिसत नाही. अनेकांचा फेस जगाला दाखवतोस. खरे खोटे उठल्या उठल्या माणसाच्या देवाआधी आता तुझं दर्शन घेऊ लागले. तुझ्याशिवाय लोकांना चैन पडत नाही. घरातले जेव्हा फटकारतात, सोबतची निराशा, तेव्हा तू गोजारतोस. लाईकमुळे आत्मविश्वास येतो, पण तू आणि तुझ्या भावंडांनी समाज ढवळून काढला आहे. नातेवाईक मित्र समोरासमोर जेवढे व्यक्त होत नाहीत, तेवढे तुझ्याजवळ मोकळे होतात. तू नातेवाईक मित्र यांच्या संवादात उणीव भरून काढतोस. जगातल्या कुठल्याही माणसाकडे प्रतिक्रिया प्रतिसाद देतो. माणसे दूर आहेत असं वाटत नाही, पण जवळची माणसे मात्र दूर वाटतात. संवाद होतो, पण घरातल्यांशी नाही, जो व्यक्तिमत्वाच्या जडणघडणीसाठी खूप महत्त्वाचा असतो. तू माणसाला इतकं गुंतावतोस की घरातले संवाद बंद झाले. तू अनेकांना व्यासपीठ उपलब्ध करून दिले आहेस. तुझ्याशिवाय अनेक व्यक्ती होऊ शकले नसते. तुझे आभार मानायला हवेत. फेसबुकच्या माध्यमातून आपल्या भावनांचा विचार आपण पोहोचवतो. एखादं व्यक्तिमत्व कसं असतं याचा आरसा म्हणजे फेसबुक. माणसांना अभिव्यक्त व्हायला आहे हे तुझ्याकडे पाहून कळलं. सामान्य माणूससुद्धा तत्वतेप्रमाणे काहीतरी नाविन्यपूर्ण विचार प्रवृत्तीत लिहू लागला. अनुवंशिकता, अनुभव, निरीक्षण शक्तीमुळे आलेल्या अशी व्यक्ती होण्यासाठी वाणी किंवा लेखणी हवी. गोष्टीनुसार आतापर्यंत असं काहीतरी अशक्य व्यक्त करायला संधी नव्हे. विचाराचे तरंग उठायला स्वतःचा वेळ द्यावा लागतो. मन मोकळे करायला तुझ्याशिवाय आज उगाच उरले नाही. लोकांनी फक्त विचार करू नये, तर विचार व्यक्त करावे यासाठी फेसबुक. विचारांनी उत्तर वेळेवर स्मृतीत कुपीत बंद करणे आवश्यक आहे. पण समाजात विचार करायचा व विचार वाचायला वेळ कुणाकडेच आहे? पोस्ट आधी लाईक केल्याशिवाय जातो, वाचून किंवा न वाचून. कमेंट्ससाठी तू स्टिकर, इमोजी उपलब्ध करून दिले आहेत. काही का असेना तू व्यक्त होण्याची संधी देतोस. तुझ्यामुळे अनेक लोक लिहिली झाली. तू त्यांची वही आहेस. कवी, लेखक म्हणून अनेकांना ओळख मिळाली. तोंडाने फेस येईपर्यंत लोक फेसबुक पाहतात. आपली पोस्ट आपली किंवा नाही हे सारखं काही ना काही काम असलं तरी किंवा कोणाचा फोन आला असला तरी ती म्हणतात, माझ्या पोस्टला लाईक किंवा आले बघून ते थांब, माझ्या लेकराचं नाव घालू दे म्हणायचं. तू अनेकांना फसवलं, हसवलं, गुंतवलं. काय नाही केलंस? आरशात जेवढा फेस लोक पाहत नाही तेवढा फेसबुकमध्ये पाहतात. एरवी कोणासमोर लोक मोकळे होणार नाहीत, पण तुझ्यासमोर लाईक येऊन मोकळी होतात. या निमित्ताचे काही प्रश्न मनात येतात. लाईव्ह येण्यापूर्वी निर्बंध हवी का? तुझ्यामुळे स्वच्छता, गुड मॉर्निंग, वाढदिवसाचे मेसेज टाकता येतात. कोणाच्या गुड मॉर्निंगचा दिवस चांगला जातो का? वाढदिवसाला तर शुभेच्छाच. तसेच DP बदलता आहे की असं प्रक्रिया हजर हे त्या व्यक्तिमत्वाचे शक्ती प्रदर्शन होय. एखादे छान कमेंट टाकले किंवा स्टिकर टाकला हे सेकंदात तोंडावर धन्यवादची कमेंट येऊ लागते. तुझ्या साक्षीला सगळे काही खरं काही खोटं चांगले असतं. अनेक जण फेसबुक पाहत नाहीत, तुझ्या नादाला लागत नाहीत. काही जण फेसबुक पाहणं कमीपणा वाटते. लाईक द्या, लाईक मिळवा, कमेंट द्या असं एक वर्ग तयार होत आहे. तोलून माणूस प्रतिक्रिया देतो. फेसबुक कधी माणसे स्वतःचा फेस विसरला आहे? टाकलेल्या पोस्टचे किती किंवा कशा कमेंट येतात त्याचं चिंतन मग सुरू होत. दुसरा विचार माणूस करत नाही. कमेंट कोणाकोणाच्या आल्या आहेत, इतरांच्या का नाही आल्या? जणू काही दुसरे धंदे नाहीत. आपल्या सवडीनुसार फेसबुक पाहणार, कोणी पाहणार नाही, पण कोणाच्या कमेंट आल्या नाही की याचा विचार करणे माणसाबाबत आणि लोकांच्या मनात दिवस रात्र शुद्ध चालू असते. नको त्या गोष्टी व्हायरल आहेत. संस्कृती जाताना जपायची असेल, काही व्हायरल होऊ शकत नाही. घरात ज्यांनी कोणी विचारलं नाही अशा तू प्रकाशने आणले विचारच गोजावून फुलवलं हे काम कमी नाही. त्यांची देही याची डोळ्या माणसे स्वतःचे वैभव पाहू लागली. सारख्या रोज पोस्ट टाकल्या की लोकांना कंटाळा येतो. रोज पोस्ट टाकल्यावर कोण चांगलं म्हणेल? प्रत्येक पोस्ट आयुष्य असतं. तुझ्यामार्फत अनेकांना मैत्रीचे प्रस्तावन, पण ते जपून काही करावं लागतं. एखाद्या पोस्टची आवडली लाईक करायचं जावं पुढे 40-50 प्रतिक्रिया मागे असतात. खरं कधी वाटतं कमेंट छान लिहून आपण पुन्हा केले की काय लोकांनी त्यावर धन्यवाद देतो. व तुम्ही पोस्टला फॉलो करत असो, पण पाहता राहावं लागेल. अनावश्यक विद्युतमुळे शास्त्राची भाडेनीती एकाकडे झाली, दुसऱ्याकडून होतं तसं काहीतरी. दिवसभर लुटपाट, लढाई फेसबुकवर असतात. कंटाळपणे लाईक देण्यामध्ये
पाहिलेले नाही पाहिले तरी आवडले असं निस्बंध ठोकून द्यायचं, कमेंट द्यायचं. म्हणजे पुस्तकाचे निरीक्षण केल्याप्रमाणे त्याचा सविस्तर अभिप्राय द्यावा लागतो. घटना दुरुस्तीप्रमाणे तुझ्या संरचना बदलायला लागल्या. तू अनेकांना व्यक्तिमत्वाचा आरसा आहेस. अनेकासाठी आशेचं किरण आहेस. लोक नाव घेतील असं काहीतरी करावं, नाव ठेवातील तर